सायंकाळी 6 वाजताच थंडी लागते आणि मग जेवणाच्या वेळेपर्यंत 7-8 वाजेपर्यंत एवढी थंडी वाजते ना, काहीतरी गरमागरम खावंसं आणि प्यावंसं वाटतं. नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने अंडा रस्सा बनवतोय. रस्सा चवीचा होतो, पण एखाद वेळेस मसाले वेगळं, पाणी वेगळं असं न होता आजीच्या पद्धतीने एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत. अगदी गावरान रस्सा चवीचा आणि मिळून येतो. पाहूयात. तर अंडा करी किंवा अंडा रस्सा बनवण्यासाठी इथे मी एक 6 अंडे किंवा अर्धा डझन एवढे अंडे घेतले आहेत. तर अंडी घेताना थोडेसे निवडून घ्यायची, म्हणजे टिचलेलं फुटलेलं पाहून घ्यायचं. आता अंडे आपण धुवून घेऊयात. तर इथे सर्व अंडं असं हलक्या हाताने नळाखाली किंवा एखाद टोपात पाणी घेऊन हलक्या हाताने धुवून घ्यायचं. वरची जी घाण आहे ती अलगद अशी चोळून काढून घ्यायची. सर्व अंडे अशी 2 पाण्याने धुवून काढून घेतली, म्हणजे टोपही मग किंवा टोपातलं पाणीही मग खराब होत नाही. आता अंडी उकळायला घालण्याआधी अंडी आपली चांगले आहेत किंवा खराब आहेत की कसं ओळखायचं, तर हे पहा, टोपात असं पाणी घेतलं की एक अंडं असं सोडून पाहिलं तर ते तळाशी बसलं. तर हे पहा, दुसरंही अंडं पाण्यात टोपात खाली बसलं आहे. तर हे पहा, अंडी अशी आपली आता वरती आली नाहीत, सर्व अंडी अशी तळाशी बसली आहेत. तर समजा अंडी अशी एकदम वरती आली तर समजायचं की अंडी खराब आहेत. एखाद जरी अंडं वरती आलं तरी आपल्या लक्षात येतं की सर्व अंडी खाली बसली आहेत, आणि एखादं अंडं असं वरती आलं की समजायचं की ते अंडं खराब आहे, काढून टाकायचं. तर हे पहा, सर्व अंडी इथे खाली बसलेली आहेत, म्हणजे एकही अंडं खराब नाही आहे, सर्व अंडी चांगली आहेत. वरती जर एखादं अंडं आलं किंवा सर्वच अंडी अशी वरती तरंगायला लागली की समजायचं की अंडी खराब आहेत. तर आता सर्व अंडी चांगली होती म्हणून टोपात ठेवलं. यात थोडंसं मीठ घातलं, अर्धा ते 1 चमचा एवढं, आणि अंडी उकळायला घातली. आता अंडी उकळत आहेत तोपर्यंत इथे आपण मसाला पाहूयात. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे असे चिरून घेतले, थोडे जाडसर. हवं तर उभा पातळही कांदा चिरू शकता. त्यानंतर इथे एक पाववाटी एवढं सुक्या खोबऱ्याचा किस घेतला किंवा 3 ते 4 चमचा एवढं किसून घेतलेले सुके खोबरे. याचबरोबर मुठभर अशी कोथिंबीर घेतली. एक 3 ते 4 लोकांसाठी रस्सा बनवते, अंडे म्हणते तर एक 3 लोकांसाठी. यासोबतच इथे घेतले मी अर्धा इंच एवढा आल्याचे तुकडे आणि 8 ते 9 लसण पाकळ्या किंवा 10 ते 12 लसण पाकळ्या घेऊ शकता. सोबतच 1 ते 1.5 चमचा एवढे अख्खे दाणे, 1 चमचा एवढी तीळ आणि थोडेसे खडे मसाले. तर हे पहा, इथे मी एक 2 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी आणि चक्रफुलाची 1 ते 2 पाकळी, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, अगदी थोडे असेच खडे मसाले घेतले आहेत. हवं तर पर्याय आहे, पण खड्या मसाल्यांनी अजूनच चव येतं. आपण इथे जी सिक्रेट जिन्नस म्हणतो आहे ती आहे इथे डाळ, चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ. तर डाळीमुळे मस्त असा अंड्याचा रस्सा किंवा करी मिळून येते. डाळ लावली म्हणून मी थोडेसे खडे मसाले घेतले, चव अजूनच छान येते. यासोबतच आवश्यकतेनुसार लाल तिखट, 1 चमचा एवढे लाल मिरची पावडर घेतले आणि 1 चमचा एवढाच कांदा लसूण मसाला किंवा घरचं साठवणीचं तिखटही घेऊ शकता. यासोबतच अगदी अर्धा ते पाव चमचा एवढा घेतला आहे अंडा करी मसाला. नसेल तरी काही हरकत नाही, आपण खडे मसाले घेतलेच आहे, आणि पाव चमचा एवढी हळद, चवीनुसार मीठ. आता एवढं साहित्य आपण घेतले. रोजच्याच साहित्यात अंडा रस्सा होतो, पण खूप छान. आता मसाले आपण भाजून घेऊयात. कांदा, खोबरा आणि सर्व मसाले. यासाठी गॅसवर तवा ठेवून घेतला. यात तवा साधारण गरम आहे तेव्हाच तिळा घातल्या. तिळा मस्त चटचट उडायला लागल्या मंद आचेवर की हलकंसं उलटपालट करून भाजून काढून घेऊयात. तर हे पहा, मंद आचेवरच अशा तिळा टपोऱ्या फुगल्या आहेत. आता काढून घेऊयात आणि यानंतर घालूयात धने. धनेसुद्धा मध्यम ते मंद आचेवर मस्त खमंग सुगंध यायला लागला की तोपर्यंत भाजूयात आणि मग नंतर काढून घेऊयात. हवं तर तुम्ही धन्यांमध्ये तेल टाकूनही भाजू शकता, मी असेच भाजले. यासोबतच जे थोडेसे आपण खडे मसाले घेतले होते तेही थोडेसे गरम करून घेऊयात. तेल टाकूनही तुम्ही गरम करून घेऊ शकता किंवा भाजून घेऊ शकता धन्यांसोबतच तेलात. इथे मी तेल न घालताच असेच भाजले आहेत. जास्त न भाजता अगदी थोडेसे गरम करून घेतले. जास्त भाजले की मग यातील जे नैसर्गिक तेल आहे तेही कमी होऊन जातं, म्हणून थोडेसे गरम केले, म्हणजे याची पावडर चांगली होते. नाहीतर मसाले असे वाटणात
अख्खे अख्खेच राहतात, म्हणून थोडेसे गरम करून काढून घेतले. आता याच गरम तव्यावर सुके खोबरे घातले, यावर थोडंसं तेल घातलं आणि तेलात मस्त सुके खोबरे ही तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेऊयात. आता सुके खोबऱ्याचाही रंग बदलला, काढून घेतला आणि याच तेलात अजून पोहे खाण्याचा 1 चमचा एवढे तेल घातले आणि यात घालूया आता चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ. डाळ मस्त लालसर रंग येईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर भाजायची. मस्त असा सुगंध येतो तोपर्यंत भाजून काढून घ्यायचे. जास्त मोठ्या आचेवर डाळ भाजायची नाही, वरून मग अगदी लालसर आणि काळपट होते, पण आतमध्ये मस्त अशी भाजल्या जात नाही. म्हणून अशी मंद ते मध्यम आचेवर, थोडासा वेळ लागतो, पण मंद ते मध्यम आचेवर मस्त अशी खमंग भाजायची. याच तव्यात आता तेल टाकून कांदाही मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घेतला आणि यातच अजून आले आणि लसूण घातले. अजून एखाद मिनटं कांदा मस्त असा भाजून घेऊयात, म्हणजे आले लसणालाही डाग पडेल इथपर्यंत. तर हे पहा, अजून 2 मिनटं कांदा आले लसूण मस्त भाजून काढून घेतले. आता इथे मी कोरडे मसाले असे एका ताटात वेगळे काढून घेतले होते आणि कांदा, आले लसूण, कोथिंबीर असं एका वेगळ्या ताटात काढलं. म्हणजे मसाला किंवा वाटण करण्यासाठीही मग एकसारखं वाटण वाटलं जातं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला घालूयात आपण कोरडे मसाले. चण्याची डाळ भाजलेली, सुके खोबरे, धने आणि तीळ हे कोरडं वाटण आधी सुरुवातीला फिरवून घेऊयात. हे सुरुवातीला असं थोडंसं 1-2 वेळा फिरवून घेतलं. त्यानंतर आता यात घालूया पुढचे मसाले. तर हे पहा, ह्या पद्धतीने असं थोडंसं बारीक करून घ्यायचं, म्हणजे कुठेही मग खडे मसाले किंवा दुसरे मसाले असे जाडसर असं वाटण राहत नाही किंवा मध्ये मध्ये लागत नाही. तर त्यानंतर आता हे आपण यात भाजलेला कांदा, आले लसूण घालूयात आणि यासोबतच घालूया आता जे आपण 1 चमचा एवढा कांदा, लसूण आणि लाल तिखट, मिरची पावडर घेतलं होतं, त्यातलाच अर्धा ते पाऊण चमचा एवढे लाल तिखट आत्ता घालूयात वाटणासोबत आणि यातील सुद्धा अर्धा ते पाऊण चमचा एवढा कांदा लसूण मसाला यासोबत घालूयात. आता थोडेच मसाले मी नंतरसाठी ठेवले फोडणीसाठी आणि आत्ताच वाटणातले काही मसाले घातले. फक्त अंडा करी मसाल्यामधला अर्धा चमचा एवढंच अंडा करी मसाला यात घातला. मसाल्यांसोबत वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून बारीक असं मस्त वाटण करून घेऊयात. म्हणूनच सुरुवातीला आधी कोरडे मसाले फिरवून घेतले, म्हणजे एकसारखं वाटण बारीक मस्त वाटलं जातं. तर वाटण आपलं तयार आहे. तर हे पहा, अजिबात कुठे जाडसर किंवा असं जाडभरडं दिसत नाही. एकसारखं बारीक असं वाटण आपलं तयार झालं. त्यानंतर आता अंडी ही उकळली होती, एका प्लेटमध्ये मी काढून घेतली. थोडेसे गरम असे आहेत, थोडेसे थंड होऊ द्यायचे किंवा गरमच सोलून घ्यायचे असेल किंवा झटपट करायचं असेल तर एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा, वेळ नसेल तर, आणि मग रुमाल घेऊन अशी पटकन तुम्ही वरची साल काढून घेऊ शकता. तर अशी जे हे चिरलेलं दिसते तुम्हाला आतमध्ये रेष, इथपर्यंत अंडी अशी उकळून घ्यायची. थोडासा तडा जायला पाहिजे तोपर्यंत अंडं उकळायची, म्हणजे अंडी चांगलीच उकळली गेली हे आपल्या लक्षात येतं. आता अंडे साल काढताना अशी थोडीशी हातावर फिरवून घ्यायची, तेव्हा अशी अंड्याची साल काढायची. तर हे पहा, पटकन साल निघते. हातालाही मग गरम लागत नाही किंवा चटका लागत नाही. नवशिक्यांसाठी सांगते, हातात रुमाल घेऊन थोडंसं गोल फिरवून तुम्ही अंड्याची वरची साल काढून घेऊ शकता. तर सर्व अंड्याची साल अशी काढून घेतली. आता सुरीच्या मदतीने अंड्याचा पुढचा आणि पाठीमागच्या भागाला अशी होल करून घेतली, म्हणजे रस्सा आतपर्यंत मुरतो आणि सुरीच्या मदतीने असं एका बाजूला चिरा देऊन घेतला या पद्धतीने. आता सर्व अंडी आपण असं पुढे आणि पाठीमागे असं सुरीच्या मदतीने छेद करून घेतले आणि एका बाजूने अशा चिरा देऊन घेऊयात, म्हणजे अंडा करी किंवा अंड्याचा रस्सा मस्त आतपर्यंत मुरतो. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे एवढे तेल घातले. यात घालूया अगदी चिमूटभर एवढी हळद आणि 2 चिमूट एवढी लाल मिरची पावडर आणि अगदी थोडंसं मीठ घेऊयात. थोडंसं परतवून घेतलं, मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवर आता अंडी यात सोडूयात. सर्व अंड्यांना अशी चिरा देऊन झाल्यानंतर या हळद, मीठ, तिखटच्या तेलात सोडून मंद आचेवरच या मसाल्यांमध्ये परतवून घेऊयात. जास्त मोठी आच करायची नाही, मंद आचेवरच मस्त असे यात अर्धा ते 1 मिनटं किंवा 2 मिनटं असे परतवून घ्यायचे. तर हे पहा, आता वरचा जो अंड्याचा भाग आहे तो थोडासा लालसर झाला, असा मस्त तळल्यासारखा झाला, तेव्हा अंडं आपण काढून घेऊयात.
तर ह्या पद्धतीने चिरा देऊन घेतलेली सर्व अंडी मस्त तळून घेतलेली, काढून घेतली. तर मस्त अशी हे पहा रंग आलेला आहे या तळलेल्या अंड्यांना आणि या चिरांच्या आतमध्ये मस्त तेल, तिखट, मीठ आतपर्यंत गेलं आहे. या थोड्याशा तेलात आता आवश्यकतेनुसार तेल घालून घेतलं. मोठा अर्धा चमचा तेल घातले. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल थोडंफार कमी अधिक करू शकता. तेल गरम झाल्यावर यात वाटण घालूयात आणि मध्यम आचेवर वाटण मस्त असं परतवून घेऊयात. तोपर्यंत परतवायचं की वाटणाचा रंग आणि प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून घ्यायचं. वाटणाचा रंग बदलेपर्यंत चांगलंच परतवायचं. आता थोडंसं प्रमाण कमी झालं आहे तेव्हा यात पुढचे मसाले घालूयात. शिल्लक राहिलेला अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा एवढी हळद. त्यानंतर यातील अंडा करीचा मसाला होता तो आता वापरला नाही, आपण खडे मसालेही घेतलेच आहेत. म्हणून अंडा करी मसाला मी आता वाटणात नाही घातला. हवं तर तुम्ही खडे मसाले नसेल घातले तेव्हा असे या स्टेजला तुम्ही अंडा करी मसाला घालू शकता किंवा रश्श्याला उकळी आल्यावरही थोडासा पाव चमचा एवढा अंडा करी मसाला घालू शकता. आता मी खडे मसाले घेतले होते म्हणून अंडा करी मसाला नाही घातला आणि मस्त असे परतवून घेतले ते पावडर मसालेही. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घेऊन यात घातलं आणि मसाले पुन्हा एकदा मस्त शिजवून घेऊयात. एकसारखं हे पुन्हा मस्त परतवून घेऊयात. वाटणातलं पाणी घातल्यावरही मस्त परतलं. आता यावर झाकण ठेवूयात आणि मंद आचेवर एखाद मिनिटाची किंवा काही सेकंदांसाठी वाफ देऊयात. तर हे पहा मसाले मस्त शिजले आहेत आणि मस्त असं याला तवंग आला आहे, चांगलं तेल वेगळं झालं आहे. तेव्हा यात घालूयात पाणी आणि जेवढं आपल्याला अंडा रस्सा किंवा अंडा ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी घालून वाढवून घेतली. तर गरम पाणी घालायचं म्हणजे रश्श्याला तवंगही छान येतो. तर हे पहा सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं. उकळी नाही आली तरीसुद्धा मस्त असा घट्टसर किंवा मिळून आलेला रस्सा दिसतो आहे. आता पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घातलं. एकदा पुन्हा ढवळून घेऊयात. सगळं मीठ मिक्स करून घेऊयात. सर्व मिक्स झाल्यानंतर मस्त असा रस्सा अजून खळखळ उकळू देऊयात. तर हे पहा आत्ताच रस्सा मस्त मिळून आलेला आहे. अजिबात पाणी दिसत नाही किंवा मसाले वेगळं आणि पाणी वेगळं असं वाटत नाही आहे. मस्त थोडासा असा दाटसर रस्सा दिसतोय. आता दुसरी उकळी फुटल्यावर यात घालूया अंडी. एक एक करून अशी मी चमच्यानेच अंडी सोडून घेते उकळीत. अंडी घातल्यामुळे थोडंसं रश्श्याचं तापमान कमी झालं आहे म्हणून उकळी फुटली नाही. अजून थोडासा मोठ्या आचेवर गॅस करायचा आणि एकदा ढवळून घेऊयात आणि मोठ्या आचेवर अजून 2-3 मिनटं अंड्याचा रस्सा गदगद असा शिजू देऊयात. मस्त खळखळ उकळी येते आणि चांगली खळखळ उकळी येईपर्यंत मस्त अंड्याचा रस्सा उकळून घेतला. मंद आचेवर पुन्हा 2 मिनटं ठेवला. आता गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घातली. तर हे पहा अजून रस्सा गरमच आहे तरी मस्त असा तवंग आला आहे आणि एकसारखं मिळून आला आहे रस्सा. तुम्ही पाहू शकता दाटसर असा रस्सा वाटतोय. हा गरमागरम अंड्याचा रस्सा आपण पिऊही शकतो. थोडासा सर्दी झाली असेल तेव्हाही मस्त असा अंड्याचा रस्सा लागतो. भाकरीसोबत चुरून खाण्यासाठीही मस्त लागतो हा रस्सा. तर इथे मी रश्श्यासोबत भाकरीच बनवून घेते. हवं तर तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, फुलक्यासोबतही खाऊ शकता. मस्तच लागतो. तव्यावर भाकरी घातली की लगेचच पाणी लावायचं आणि थोडंसं पाणी वरचं सुकत आलं की भाकरी अशी उलट करून घेऊयात. तर या पद्धतीने सर्व भाकरी हव्या तेवढ्या बनवून घेते आणि मस्त असा गरमागरम रस्सा सर्व करूयात. तयार आहे आपली गावरान पद्धतीने साधी सोपी अशी घरचीच अंडा करी किंवा घरच्या पद्धतीनेच अंडा करी, अंडा रस्सा. तर हे पहा कुठेही मसाले वेगळं, पाणी वेगळं असं न होता एकसारखी एकसंध असा हा रस्सा मिळून आलेला आहे. दाटसर असा हा अंडा रस्सा दिसतो आहे. तेवढंच पिऊसुद्धा शकतो आपण गरमागरम आणि मस्त असं ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी सुद्धा मस्त होतो किंवा ज्यांना चुरून जमत नाही ते असासुद्धा खाऊ शकतो. भाताबरोबरही छानच लागतो. म्हणून चण्याची डाळ किंवा चण्याची डाळ नसेल तर डाळ व असतं फुटाण्याचं तेही लावून बनवू शकता. फार छान असा रस्सा होतो.
रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.